नमस्ते, मी शैलेश किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बिना चिकाचा खरवस कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी दूध, 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी मिल्क मेड, अर्धी वाटी घट्ट दही, 10-12 केशर काड्या, पाव चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर. आता हे सगळं साहित्य आपल्याला एका बाउल मध्ये एकत्र करून घ्यायचंय, मिक्स करायचंय. पहिल्यांदा आपण दूध ओतून घेऊया. नंतर दही घ्यायचंय. घट्ट दही व अजिबात पाणी नको त्याच्यामध्ये, नाहीतर आपला खरवस बिघडणार. हे दोन्ही पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं. गुठळी राहायला नको. अजून आपण थोडा वेळ करूया. थोडस गुठळी वाटते मला, अजून जरा मिक्स करून घेते. एकदम सॉफ्ट राहायला पाहिजे. हे बघा, व्यवस्थित मी 2-3 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला मिल्क पावडर टाकायचंय. आणि हे आपण कंडेन्स्ड मिल्क घेतलंय, मिल्क मेड, ते टाकून घेऊया. मिल्क मेड पण बोलतात, कंडेन्स्ड मिल्क पण बोलतात. कंडेन्स्ड मिल्क तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, मग मी पुढची रेसिपी कंडेन्स्ड मिल्कची बनवते. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडीशी आपण वेलची पावडर म्हणजे पाव चमचा टाकूया. ही आपण अर्धा चमचा घेतली आहे ना, तर आपण पाव चमचा वेलची पावडर मिश्रणामध्ये टाकूया. आणि ही पाव चमचा आपल्याला वरून स्प्रिंकल करायची. आता हे मिश्रण आपण करण्याच्या आधी काय करायचं, स्टीमर मध्ये ना 2 ग्लास पाणी घ्यायचं. आणि हे बघा, पाणी उकळलंय छान. तर पाणी उकळायला ठेवायचं आणि नंतर आपण हे मिश्रण करायला घ्यायचं. म्हणजे आपलं मिश्रण तयार होईपर्यंत आपलं पाणी पण उकळेल. आता स्टीमर मध्ये आपल्याला कुकरचा डबा असतो ना, तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता हे आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं. हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, असं असायला हवं. आता ह्या मिश्रणावर आपण थोडस वेलची पावडर स्प्रिंकल करून घेऊया. मी हातानेच करते. सगळीकडे व्यवस्थित. छान मस्त स्वाद येतो त्याचा आपल्या खरवसचा. नंतर पाव चमचा आपण जायफळ पावडर घेतली ना, ती पण आपण स्प्रिंकल करून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची. आणि छान कलर येण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी केशर काड्या घेतल्या. तर सगळं केशर नसेल तुमच्याकडे ना, तर मिश्रण आपण जेव्हा करतो ना, तेव्हा थोडीशी पाव चमचा हळद टाकायची, तरी पण छान कलर येतो. आता आपलं पाणी उकळलंय. आता हे भांड आपण स्टीमर मध्ये ठेवूया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटं लागतील आपला खरवस व्हायला. 15 ते 20 मिनिटं झाले की मी तुम्हाला दाखवते कसा झालाय खरवस. आणि समजा झाकण जर लूज लागत असेल ना, तर असं खलबत्ता वगैरे ठेवायचा, म्हणजे मग घट्ट बसतं झाकण. 15 मिनिटं झाली आहे. आता मी गॅस ना कमी करते आणि झाकण उघडून आपण बघूया
चेक करूया सुरीने खरवस झालाय का. आता आपण सुरीने पण चेक करूया. हे बघा, असं सुरी घालून बघायचं. जर मिश्रण चिकटलं नाही ना, म्हणजे समजायचं की आपला खरवस तयार झाला. असं टूथपिक घालून बघायची. मिश्रण चिकटलं नाहीये म्हणजे आपलं खरवस तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा डब्बा काढून घेऊया बाहेर आणि पूर्ण थंड करायचा. एकदम गार पंख्याखाली ठेवायचा. पूर्ण गार झाला की नंतर मग त्याचे पीसेस करून घेऊया. खरवस पूर्ण थंड झालेला आहे. आता मी पीसेस करून घेते आहे. पण जेव्हा तुम्ही खरवस थंड झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा 1-2 तास आणि नंतर त्याचे पीसेस करा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पीसेस करता येतील. आता कसं थोडंसं नाही म्हटलं तरी थोडं गरम असतं ना, म्हणून मग एवढं पीसेस बरोबर आपल्याला करता येत नाही. तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 तास नंतर त्याचे पीसेस करा. आता आपण पीसेस करून घेऊया. चीक न वापरता आपण दुधापासून खरवस बनवला आहे. तर माझी ही खरवसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.